सध्या एक इंस्टावरती ट्रेंड चालू आहे, मुंबईतून वाघ फरार झालेत तर कोकणच्या दिशेने शिमगोत्सवासाठी. मित्रांनो, तुम्ही बघितला असाल आधीचा शिमगोत्सव आणि आताच्या शिमगोत्सवामध्ये खूप फरक आहे. त्याचं रिझन एक आहे, कारण ज्या देवाच्या कार्यामध्ये वावरणारी जी माणसं होती, जुनं ते सोनं, आपल्या देवाची माणसं बोलायला काय हरकत नाही. आमचे तात्या गोपाळ राघोजी राणे एक नंबर मानकरी आमचे. ते जेव्हा जापसाल घालायचे, आपल्याला असं वाटायचं आपलं सांगणं देवाने ऐकलं आहे ते आणि आपला नवस पूर्ण होणार. तीच परंपरा आता आमचा भाई चालवतो आहे. त्याच्यानंतर आहेत आमचे गणपत नाना, एक प्रत्येक देवाच्या कार्यामध्ये कायम पुढे पुढे असणारे उत्साही व्यक्तिमत्व. त्याच्यानंतर माझा मित्र आहे स्वप्नील, त्याचे आजोबा तानाजी पिकरू, त्याच्यानंतर एक मन्या नाना, एक भारदस्त व्यक्तिमत्व. ही खरी देवाची माणसं होती आणि त्यांची खूप उणीव असते आपल्या शिमगोत्सवामध्ये, आमच्या बोरतड्याच्या शिमगोत्सवामध्ये. आणि तीच माणसं देवाला प्रिय झाली, आपल्याला सोडून गेले. पण हेही माणसं नसल्यामुळे एक जी मजा होती ती खूप निघून गेली. मित्रांनो, आपल्या ह्या चालीरीती परंपरा आहेत, आपल्याला अशाच पुढे चालवायच्या आहेत. आपलं कोकणातल्या कल्चर पुढे पुढे न्यायचं आहे, ही आपली जबाबदारी आहे. आणि सगळ्यांना शिमगोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा.